विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण ब्रिज कोर्स अंतर्गत लर्निंग आउटकम स्टेटमेंट 6 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्सप्लेन अ कन्सेप्ट अँड प्रॉब्लेम. हिअर वी हॅव टू सी द ऍक्टिव्हिटी. मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स अँड मीनिंग, structure of the questions. Students, in earlier session of bridge course, we have studied detailed the various types of sentences, where we have seen a statement or declarative sentence. We have seen the structure of declarative sentence. In this period, we are going to discuss about the structure of the questions or interrogative sentence. विद्यार्थी मित्र हो, आपण यापूर्वी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स अभ्यासलेला आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सची रचना कशा प्रकारची असते हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या या तासाला आपण WH क्वेश्चन्स किंवा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन्स यांची स्ट्रक्चर कशा प्रकारचे असतं हे अभ्यासणार आहोत. द नेम ऑफ ऍक्टिव्हिटी इज मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स. आपल्याला WH वर्ड्स जे आहेत, यू नो दॅट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? अ सेंटेन्स विच आस्क अ क्वेश्चन और एट द एंड ऑफ द सेंटेन्स interrogative mark, this question mark is there. We have to see, first of all, make a list of WH words and meaning, structure of the questions. Who, when, where, why, what, how many, how, which. These are the leading म्हणजे महत्वाचे WH words. Who, कोण, when, कधी, केव्हा, where, कुठे, why, का, what, काय, how many, किती, how, कसा, which, कुठला, which, कोणता. साधारणपणे हे WH वर्ड आपण वापरत असतो. हे जे WH वर्ड्स आहेत, याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं हे आता आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट अभ्यासलेला आहे. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ स्टेटमेंट? इन द स्टेटमेंट द कन्स्ट्रक्शन इज S plus V plus O. In short, subject is at the beginning and verb is always नेक्स्ट टू सब्जेक्ट. परंतु या ठिकाणी आपण जर स्ट्रक्चर ऑफ द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहिलं तर ते WH वर्ड हा वाक्याच्या सुरुवातीला असणार आहे, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येणार आहे असेल तर, त्यानंतर वाक्यातील मेन व्हर्ब, व्हर्ब नंतर सब्जेक्ट येणार आहे आणि त्यानंतर वाक्यातील जो रिमेनिंग पार्ट आहे तो येणार आहे. आपण यानंतर आपण हे जे WH वर्ड्स आहेत त्याचे युजेस, त्याचे वापर कशा प्रकारे करायचा, कोणता शब्द कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारण्यासाठी करायचा हे आता आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम हू. हू हा जो WH वर्ड आहे हा केव्हा वापरतात? इट इज युज्ड टू आस्क the person who did the action. The word who is asked to ask a question about a person. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर आपण WH मधला who हा शब्द वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, who is the president of Brazil? Question mark. Who will be the winner? In short, whenever we have to ask a question about a person who did the action, in such a cases WH word who is used.
Now let us see second WH word, that is what. What is used to ask for information. Whenever we want to ask about some information, we want to get some information. In such a cases, the word used is what. For example, what does this sentence mean? What dress are you wearing tonight? या ठिकाणी तुम्ही पहा रचना कशा प्रकारे WH वर्ड व्हॉट आलेला आहे, त्यानंतर डज हे वर्ब आलेला आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे. इन शॉर्ट, इन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स द स्ट्रक्चर इज WH word at the beginning, then helping verb, then main verb, then subject, remaining part, and at the end of the sentence, question mark is there. Okay. What dress are you wearing tonight? Now see the next WH word, it is when. The word when is used to ask the time of an event or action. ज्यावेळेस एखादी गोष्ट घडत असताना त्या गोष्टी ज्या वेळेस घडली ती वेळ आपल्याला विचारायची असेल तर आपण when हा शब्द वापरतो. It is used to ask the time of an event or action. When can I see you again? When is the next World Cup? थोडक्यात वेळे संदर्भामध्ये, काळा संदर्भामध्ये आपल्याला माहिती समजून घ्यायची असेल, एखादी गोष्ट केव्हा घडली हे समजून घ्यायचं असेल, त्यावेळेस आपण when हा WH वर्ड वापरत असतो. इट इज यूज्ड टू आस्क द टाइम ऑफ एन इव्हेंट और ऍक्शन. द नेक्स्ट वर्ड इज where. इट इज यूज्ड टू आस्क फॉर द लोकेशन. एखादं ठिकाण, एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती विचारायची असेल, इफ यू वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन अबाउट द लोकेशन, द वर्ड used is where. For example, where were the keys? Where do you live? Where were the keys? Keys कोठे आहेत? Where do you live? तू कोठे राहतोस? That means when we want to ask about the location, WH word is where. Why? It is used to ask for a reason or cause. एखाद्या गोष्टी पाठीमागचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण why हा WH word वापरतो. It is used to ask for a reason or cause. Example, why did you break the glass? Why haven't you called? Now see, next word is which. The WH word which is used when there is a choice. ज्यावेळेस आपणापुढं दोन किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टी असतात आणि या दोन पैकी किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींपैकी एखादी गोष्ट निवडायची असते, आपल्याला चॉईस असतो, हे निवडावं की ते निवडावं. या संदर्भामध्ये प्रश्न विचारायचा झाल्यास which हा WH word आपण वापरत असतो. See once again, it is used when there is a choice. Which of these pens is the best? That means you have number of pens. Among that, which one is the best? Which author do you enjoy? The next WH word is whose. It is used to show possession. एखाद्याची मालकी, एखादी गोष्ट कोणाच्या मालकीची आहे. The word whose is used to show the possession. For example, whose child is this that has a cough? Whose bag is this? ही कोणाची बॅग आहे? ह्या बॅगचा मालक कोण आहे? In this way, in order to ask a possession, the word WH used is whose. Now the last one is how. It is used to explain a process. एखादी गोष्ट कशा प्रकारे घडली
एखादी कृती कशा प्रकारे घडली हे सांगण्यासाठी हाऊ हा शब्द वापरला जातो. हाऊ इट इज यूज्ड टू एक्सप्लेन अ प्रोसेस. How do you learn English? How has the weather been? In this way, we have seen different WH words along with their meaning. Now, we have to see also it's some more example. Now, to make a list of WH words and construct questions with it. या ठिकाणी तुम्हाला WH words दिलेले आहेत. For example, who, what, where, when, why, how. आणि ह्या शब्दाबरोबरच काही इमेजेस दिलेले आहेत. ह्या इमेजेस पाहायच्या, हे वर्ड पाहायचे आणि त्यानुसार आपल्याला काही क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, हू इज डान्सिंग? हू इज डान्सिंग? What do you think about the car? Where is the ladder? See, it is a ladder. Here it is a ladder. In this way, you can ask, where are the trees? It is about a location. When will the meeting start? Like that only, you can ask any question related to the picture. Why is she crying? Why is she crying? How long is it? In this way, by seeing the word, हे शब्द दिलेले आहेत. शब्दांच्या बरोबर काही इमेजेस सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही इमेजेस आणि शब्द पाहायचे, WH शब्द पाहायचे आणि त्यानुसार क्वेश्चन्स तयार करायचे. Now we have to see same to same, who, what, when, where, how, why. This is for your homework. Now, ask me two questions. Here a sentence is given. One sentence is given. You have to read that sentence and depend on that sentence, you have to ask two questions. So, guess what? I just got a puppy. I just got a puppy. या वाक्यामध्ये आपण या वाक्याला अनुसरून आपण दोन प्रश्न विचारू शकतो. What did I get? I got a puppy. Who got a puppy? I got a puppy. In this way, we can ask two questions. Second one is, I am so tired after everything I did today. Why are you so tired? When was I tired? In this way, we can ask some questions. Now see third question. Marcus is in the hospital. Where is the Marcus? Where is Marcus in the hospital? Where is Marcus? Or who is in the hospital? Who is in the hospital? In this way, we can ask two questions related to a single sentence. My dad is in California this week. Where is my dad? Or who is in California? In this way, my sister didn't go to school today. Who didn't go to school today? In this way, you yourself have to create two questions on 5th, 6th, 7th, and 8th in your homework notebook. Also, you yourself have to create minimum 10 questions, WH questions in your homework. Okay, let's stop. Thank you.